आणि हे सगळं सुरू असताना बातमी ही आहे की या एआयच्या शर्यतीमध्ये भारत नेमका कुठे आहे? एआय परिषदेच्या निमित्तानं एक महत्त्वाचा विषयही ऐरणीवर आलाय, तो म्हणजे एआयच्या शर्यतीत भारत कुठे आहे. याचं एक कारण असं आहे की एआयच्या ज्या मॉडेल्सची चर्चा नेहमी होते ती बहुतेक मॉडेल्स ही अमेरिकन असतात. ChatGPT, ग्रो, गुगल जेमिनी, अँथ्रोपिक इत्यादी. चीनी कंपन्या सुद्धा या शर्यतीत बराच पुढे आहेत. भारतात मात्र अजून एकही पूर्णपणे देशी बनावटीचं एआय मॉडेल बनू शकलेलं नाहीये. कारण अनेक आहेत यामागची. जागतिक स्तराच्या संशोधनाचा अभाव आहे, संशोधनाच्या संस्कृतीचा अभाव आहे, खासगी कंपन्यांकडून संशोधनामध्ये गुंतवणूक करण्यात टाळाटाळ होत आहे, असे अनेक मुद्दे आहेत. महत्त्वाचं म्हणजे सुधारणा करायची म्हटली तर ती एका रात्रीत करणं शक्य नसतं. त्यामुळे भारत सरकार असो किंवा खासगी क्षेत्र दोघांनीही चांगलीच कंबर कसून जर काम केलं तरच एआयच्या या जगामध्ये भारत पुढे जाऊ शकेल. आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे वेगवेगळे ॲप्स किंवा प्रकार असतात, त्याला मॉडेल्स म्हणतात. उदाहरणार्थ ChatGPT हे एक मॉडेल आहे, तसंच एक्सचं ग्रोक हे आणखी एक मॉडेल आहे. अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये एआयचे किती मॉडेल्स आहेत त्यावर एक नजर टाकूया. अमेरिकेकडे 50 एआय मॉडेल्स आहेत, चीनकडे 15 आहेत, युरोपाकडे 3 आहेत, पण भारताकडे एकही एआय मॉडेल नाही. आणि कोणत्याही देशात जेव्हा संशोधन सुरू असतं त्याच्या अंती पेटंटसाठी अर्ज केले जातात. त्यावरून त्या देशामध्ये किती प्रयोग सुरू आहेत, किती नवतंत्रज्ञान देशाने विकसित केले याचा अंदाज येतो. म्हणून या पेटंटचे अर्ज हा संशोधनाबाबतीतला एक अत्यंत महत्त्वाचा निकष असतो. आता बघूयात की जगभरामध्ये पेटंट अर्जामध्ये पहिले 5 देश कुठले आहेत आणि तिथं भारत कितव्या क्रमांकावर आहे. चीनच्या पेटंटचा विचार केला तर 18.28 लाख पेटंट्स हे चीनकडे आहेत, जे अमेरिकेपेक्षा जवळपास तिप्पट आहेत, कारण अमेरिकेकडे 6 लाख आहेत. दक्षिण कोरियाकडे 2.46 लाख आहेत, युरोपाकडे 1.99 लाख आहेत. भारताकडे 1.10 लाख इतकेच पेटंट आहेत, म्हणजे चीनपेक्षा जवळपास 16 ते 17 पट कमी. आता एआय मध्ये कोणत्या देशातल्या कंपन्या आहेत ज्या सगळ्यात जास्त गुंतवणूक करतात तेही बघूयात. आता एआय साठी अब्जवधींचा निधी उपलब्ध करून दिला जातो. अमेरिकेमध्ये एआय मधली गुंतवणूक 470 अब्ज डॉलर्स आहे, चीनमधली 125 अब्ज डॉलर्स आहे, ब्रिटनमधली 28.2 अब्ज डॉलर्स आहे, कॅनडामधली 15.3 अब्ज डॉलर आहे, इस्रायलमधली 15 अब्ज डॉलर आहे आणि भारताची 11.1 अब्ज डॉलर आहे. तर दक्षिण कोरियाची भारताखालोखाल 7.3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे. आणि एकंदर संशोधनामध्ये जगातले बलाढ्य देश आणि भारत कामगिरी कशी करतायत तेही बघूयात. सरकारी संस्था, विद्यापीठ आणि खासगी कंपन्यांमध्ये प्रामुख्याने संशोधन होतं. अमेरिकेत बरोबर उलट चित्र आहे. एकटी गुगल कंपनी संशोधनावर काही 100 अब्ज डॉलर्स खर्च करते. भारतात या तीनही ठिकाणी संशोधनावर फारसा भर दिला जात नाही. भारतीय आयटी कंपन्यांचा पाश्चात्य कंपन्यांना सेवा देण्यावर जास्तीत जास्त भर असतो. स्वतःचं डिजिटल किंवा एआय उत्पादनं बनवण्याला फारसं प्राधान्य दिलं जात नाही. त्यामुळे भारतातून जगाला एआय मॉडेल मिळालंय असं अजून घडलेलं नाहीये. संशोधनात प्रयोगशीलता, अपयशाची शक्यता आणि म्हणूनच जोखीम ही गृहीतच धरलेली असते. भारतीय समाज उद्योगात जोखीम पत्करण्यासाठी फारसा जाणलाच जात नाही. ज्यामध्ये यशाची आणि पैशांची शाश्वती आहे ते काम अधिक करण्यावर भारतीय कंपन्यांचा भर राहिलाय.
त्यामुळे संशोधनाला लागणारा भरमसाठ निधी ना कंपन्या खर्च करतायत ना सरकार खर्च करते. आता या सगळ्या संदर्भात आयटी क्षेत्रातले तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी काय विश्लेषण केलंय तेही ऐका. अँथ्रोपिकनी एक मॉडेल तयार केलं. ते मॉडेल म्हणजे ॲप बनवण्याकरता जी माणसं लागतात, कोडिंग, टेस्टिंग आणि कल्पना करणं वगैरे, ह्या सगळ्याची गरजच नाही. आपण ॲपला सगळं ॲप कसं मला पाहिजे हे फक्त सांगायचं आणि ते मॉडेल आपोआप ते ॲप तयार करतं, स्वतः सुधारणा करतं. सगळ्यात सुधारणा केल्यानंतर जेव्हा त्याची खात्री होईल तेव्हा आपल्याला येऊन सांगतं. आणि हे जेव्हा कळलं तेव्हा जगातल्या अनेक कंपन्यांचे आणि भारतातल्या पण अनेक कंपन्यांचे शेअर धाडकन कोसळले. ह्याचं कारण आता एवढ्या प्रोग्राम्सची गरज काय, कोडर्सची गरज काय, कॉल सेंटर्सची ते नष्ट होतील असं वाटतं. या सगळ्यामुळे आपल्या बिझनेसवर काय परिणाम होईल ह्याच्यावर जगभर चर्चा चालू झाली. मग हे अँथ्रोपिकचे हे मॉडेल ChatGPT खूप जास्त वेगवान आणि जास्त केपेबल आहे असं म्हटलं जातं. या सगळ्यामध्ये एक वाईट भाग असा आहे की म्हणजे आत्ता या क्षणाला आपण म्हणजे भारताने 10,300 कोटी रुपये 5 वर्षात पुढे आम्ही खर्च करू असं म्हटलेलं आहे. नीती आयोगाने 2035 तरी काय करू, 2047 काय करू अशी स्वप्न बघितलेले. पण AI मध्ये दर महिन्याने इनफॅक्ट दर आठवड्याला, महिन्याला, 6 महिन्यांनी चित्र एवढं प्रचंड बदलतंय. तेवढ्या वेगवान गतीने आपण पुढे पावलं टाकतो की नाही, हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे या सगळ्यामध्ये आपण R&D मध्ये खूप मागे आहे. म्हणजे R&D मध्ये GDPच्या आपण 0.7% फक्त खर्च करतो. चीनचा GDP मुळे 6 पट आहे, 5-6 पट आहे. आणि चीन 2.7% खर्च करतो GDPच्या, त्याच्या म्हणजे 14-15 पट आपला खर्च करतो. अमेरिकेचा GDP तर आपल्या चिकारच जास्त आहे, म्हणजे 78,000 आहे आपला. 2000 अमेरिकेचा 78,000 आहे डॉलर्स. आणि इतका GDPच मोठा आहे त्यांचा. आणि शिवाय अमेरिका त्यांच्या GDPच्या 3.5% R&D वर खर्च करतो, आपण 0.7% करतो. आणि त्यामुळेच आपले जे पेटंट्स आहेत त्या पेटंट्समध्ये सुद्धा आपण सगळ्यात प्रचंड खालच्या संख्येमध्ये आहोत.